व्यवहारात प्रत्येक क्षणाला तुम्ही कसं वागता आणि पाप आणि पुण्य कसे निर्माण करता यावर सर्व खेळ आहे. यावर सगळी भिस्त आहे. अर्जुन परिपूर्ण आहे. अर्जुन भगवंताच्या सहवासातला आहे. शेष नागाचा अवतार आहे. एवढं शुद्ध शरीर, शुद्ध मन, सगळं सात्विक असूनही मोहलहरी निर्माण झाल्यात. अटॅचमेंट्स म्हणजे एक अर्जुन निमित्त आहे. आपण तर रात्रंदिवस सगळ्याच गोष्टी आपल्यात निर्माण होतात, सर्वच गोष्टी. किती कृष्ण अवतारावेत आपल्यासाठी. एक मोह झाला, एक विकार उत्पन्न झाला, भगवद्गीता अवतीर्ण झाली. म्हणून दोघांच्या जीवनातलं मी मागे एकदा उदाहरण सांगितलं होतं. भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध, दोघांच्याही जीवनात अशी उदाहरणं येतात की काही शिष्य त्यांना म्हणाले, महावीरांना त्यांचे शिष्य म्हणाले, गौतम बुद्धाला त्यांचे शिष्य म्हणाले, गुरुजी म्हणले आम्हाला थोडा वादिवाद चाललाय आमच्या आपसामध्ये. म्हणजे काय? हे जे षडविकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, याच्यापैकी सर्वच असलं तर जास्त खराब आहे, एखाद दोन असले तर कमी असलं तर चालतं का? दोघेही बोलले नाहीत त्यावेळेस. आणि श्रेष्ठ कोणतं याच्यात? क्रोध श्रेष्ठ आहे का? मोह जरा कमी असेल, लोभ थोडा अजून कमी असेल, असं काही आहे का? आमचा जरा काही निर्णय होत नाहीये. दोघे नदी किनाऱ्यावर ते गेले. एकाने कमंडलूचा वापर केला, एकाने भोपळ्याचा वापर केला. 2 भोपळे आणले, यांनी 2 कमंडलू आणले. 2-3 भोपळे आणले असे, आणि 2-3 कमंडलू आणले. एक कमंडलू असाच सोडला. एका कमंडलूला 6 छिद्र पाडले. एका कमंडलूला 1 छिद्र पाडलं आणि सोडून दिलं पाण्यात. 6 छिद्राच्या कमंडलूला किंवा भोपळ्याला पाणी शिरून ते बुडालं. या दोघांनी सांगितलं आपल्या शिष्यांना, बाबा रे ते का बुडालं पहा. महाराज म्हणले याच्यात 6 छिद्र आहेत. बरं म्हणले 1 छिद्र असलं तर ते पहा बरं त्याचं काय झालं. त्याच्यातही पाणी गेलं, थोडं उशिरा बुडालं पण बुडालं. म्हणले हे का नाही बुडालं? म्हणले याच्यात छिद्र नाही. असं विकारांचं एक जरी छिद्र असेल तरी तुमची जीवन नैया बुडाली म्हणून समजा, असं दोघांनी समजून सांगितलं. अर्जुनाला एक फक्त मोह निर्माण झाला, तोही टेम्पररी. एक छिद्र झालं, त्याची जीवन नैया संपणार म्हणून भगवान कृष्णाने भगवद्गीता दिली. आपले तर सारखे खूप छिद्र आहेत, खूप छिद्र आहेत. आम्हाला तर काहीच कळत नाही. भगवद्गीता तर पारायणाचा ग्रंथ करून ठेवलाय आणि ज्ञानेश्वरी पारायणाचा ग्रंथ केलाय. काही नाही. आमच्या जीवन तर सगळं छिद्रांमध्येच आहे आणि रोज बुडायलो अखंड. आमच्यासाठी काय असेल म्हणून हा मोह लहरी असा शब्द आहे. हळूहळू बोलूत आलं म्हणून सांगितलं. बाप्पासाहेबांनी ही ज्ञानेश्वरीचा जो अर्थ केलेला आहे, दुसऱ्या ज्ञानेश्वरीच्या भाष्यकारांचा अर्थ पाहिला तर तुम्हाला विसंगत दोन्ही अर्थ सापडतील. अनेक भाष्यकारांनी आपापले अर्थ लिहिलेले आहेत, पण ज्ञानेश्वरी हा मुळातला अनुभवाचा ग्रंथ आहे. भगवद्गीता अनुभवाचा ग्रंथ आहे. जे भगवान कृष्णाने अर्जुनाला अनुभव दिले, जे ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुपरंपरेतून अनुभव घेतले,
ती म्हणजे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी. आणि ते अनुभव घेऊन जर आम्ही वाचून जर अर्थ लिहिले तर खरंय. आणि जर तर्काधिष्ठित जर कोणी अर्थ शब्दशः करत असेल तर ते चूक अर्थ होतात. कारण अनुभवशून्य लोकांनी जर अर्थ केले ते अर्थ चुकतात, अपूर्ण अर्थ असतात. आणि म्हणून माऊलींची ज्ञानेश्वरी आणि माऊलींनी स्पष्टपणे कुठेही अनुभवी अर्थ समोर केलेले नाहीयेत. ज्यांना त्याचे अनुभव आले त्यांनी ते लिहायला पाहिजे. म्हणून मोदीजी महाराजांकडे ज्यावेळेस बाप्पासाहेब परिपूर्ण झाले काशीला, त्यांना पत्र पाठवलं, महाराज मी आता कोणते ग्रंथ वाचू? त्यांनी सांगितलं वाचायची गरज नाही, आपण बोलू ना ते वेद. आणि तुम्ही वेद वाचू लागलात म्हणजे समजेल की वेदामध्ये जे अनुभव लिहिलेले आहेत ते आपल्याला आले. तेवढ्या करता वाचायचं, बाकी वाचायची गरज नाही. पण एक म्हणाले 12 वर्षानंतर ज्ञानेश्वरी पहा, तुला अर्थ कळू लागेल. कारण 12 वर्ष ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर, सविकल्प झाल्यानंतर, सविकल्प समाधी झाल्यानंतर 12 वर्षपर्यंत ऋतुंभरा प्रज्ञा वाढण्याकरता वेळ लागतो. आणि ऋतुंभरा प्रज्ञा वाढल्यानंतर मग ज्ञानेश्वरी पाहायला सांगितली, तुला ती समजू लागेल. आणि 12 वर्षानंतर योगायोगाने त्यावेळेस आम्ही गेलोत बाप्पासाहेबांकडे 1962. त्यावेळेस बाप्पासाहेब ज्ञानेश्वरी लिहित होते. त्यांना माऊलीनी जसं नाथ महाराजांना प्रगट होऊन स्वप्नामध्ये बोध केला की ज्ञानेश्वरी शुद्ध कर, तसं बाप्पासाहेबाला माऊलीनी प्रत्यक्ष दर्शन देऊन आज्ञा केली की नाही कोठे प्रतखरी अनर्थान पारावारी शुद्ध करी ज्ञानेश्वरी ऋषी मतवादवारी, अशी म्हणून आज्ञा केली. आणि बाप्पासाहेब ज्ञानेश्वरी लिहायला बसले. त्याच वेळेस आमचं पदार्पण झालं. बसून राहायचे बाप्पासाहेब अर्थ अनुभव पाहण्याकरिता. काय अनुभव आहे ह्या ओवींचा, आणि मग लिहायचे. आणि म्हणून तुम्हाला दुसऱ्या ज्ञानेश्वरींच्या भाष्यकारांच्या अर्थामध्ये खूप तफावत दिसेल. हे अर्थ वेगळे आहेत. म्हणून आपण जी ज्ञानेश्वरी फॉलो करतो ही बाप्पासाहेबांनी अजून प्रकाशित झालेली नाहीये. आपल्या गुरूंची ज्ञानेश्वरी ज्यांनी अर्थ लिहिले त्या अर्थाची ज्ञानेश्वरी आपण फॉलो करतोय. आता ऋषी मोह किरण सरी आणि ती वाताच्या लहरी. आणि म्हणून बाप्पासाहेबांनी असं स्पष्ट लिहिले की अर्जुनाला मोह झाला आणि वात लहरी सुरू झाल्या, फेफर भरायला लागलं, कापायला लागला. कंपवात केव्हा होतो? माणसाला भीती वाटलं की कापतं की नाही शरीर. भीती का वाटते? आता घेऊ एखादा विषय येईल त्यावेळेस. आता छोटासा विषय घेतला, अटॅचमेंट, मोह. याचे अनेक पापुद्रे घेऊत आता हळूहळू. तेथ मणी गजबज झाली आणि अपैशी कृपा उपजली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. पार्थाने रणात आपले सर्व कुळ पाहिले, त्यावेळी त्याच्या मनात गडबड उडाली व त्या विकारामुळे मन व बुद्धी शरीरात कंपन सुरू झाले व सहजच करुणा उपजली. त्या करुणेने वीरता दाबली. त्या अपमानामुळे त्याच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. एक मोह लहरी उत्पन्न झाल्यानंतर काय काय झालं? शरीर कापायला लागलं. एवढा धनुर्धर शक्तिवान, माझ्यापुढे कोण उभा राहील म्हणणारा, पण एकदम मोह उत्पन्न झाल्याबरोबर गर्भगळीत झाला. शक्तीने दगा दिला. रेजिस्टन्स पॉवर पहिल्यांदा संपत असतो, लक्षात घ्या. रेजिस्टन्स पॉवर म्हणजे प्रतिकार शक्ती, अंगामधली शारीरिक शक्ती ही पहिल्यांदा दगा देते, लक्षात घ्या. आणि त्याच्या आधारावर आध्यात्मिक शक्ती उभी असते.
आणि एकदा शारीरिक शक्तीने दगा दिला की आध्यात्मिक शक्ती पण दगा देते, दैवी शक्ती दगा देते. म्हणजे एक मोह निर्माण झाल्यानंतर काय होतं, कारण दैवी शक्तीच्या विरुद्ध तुम्ही वागतायत. शूरवीरांची जननीय दैवी शक्ती, भित्र्यांची नाही. तुम्हाला भीती वाटायला लागली, मोह झाला, कंप सुरू झाला, तर तुमचा घात करते ती शक्ती, निघून जाते. म्हणून साधकांना अनेक वेळेस अशी पंचायत येते की आपण एवढी साधना केली पण एखाद्या वेळेस आम्हाला इफेक्ट येत नाही. कधीतरी मोहलहरी निर्माण झाल्यात का त्यावेळेस लक्षात घ्या. आणि आपल्या चुका काय होतात, आपण पुन्हा पुन्हा साधनेला बसतो. मोह असतो अंगामध्ये, मुलीविषयी चिंता असते, देवापुढे जाऊन पुन्हा बसतो आपण. मोहलहरी निर्माण झाले, अटॅचमेंट निर्माण झालं की पुन्हा तुम्ही साधना केली, साधना फळ देत नाही. मग तुम्हाला वाटतं काल चांगली साधना झाली, आज दगा कसा दिला. नाही शक्ती साथ देत. आणि ही गोष्ट आम्हाला समजलेली नाही, जगालाही कळलेली नाही, चांगल्या चांगल्या महाराजांनाही कळत नाही की दैवी शक्ती दगा देत असते अशा वेळेस. आणि माणूस चिंतेमध्ये गेला की साधना सुरू करतो, जप सुरू करतो, राम राम सुरू करतो, सगळं काही सुरू करतो. कापायला लागला, भीती वाटायला लागली, काही व्हायला लागलं की माणूस राम 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 सुरू करतो. नाही फळ देत ती शक्ती, जेवढं पाहिजे त्या प्रमाणात देत नाही. ठीक आहे, थोडंसं प्रमाणात स्पार्क दे, स्पार्किंग होईल, थोडंसं फळ देईल, जास्त देत नाही. अर्जुनाचं शूरत्व पहिल्यांदा संपलं. हे केव्हा घडलं होतं, पुन्हा भगवद्गीतेनंतर गोपाल कृष्ण निजनामाला निघून गेले, त्यानंतर पुन्हा एकदा शक्तीने दगा दिला अर्जुनाच्या. भगवंताच्या वाचलेल्या बायका आणि मुलं घेऊन हा निघाला. अर्जुन चोरांनी लुटलो भगवंताच्या बायकांना आणि मुलांना. होतं गांडीव धनुष्य हातात, पण प्राण नाही राहिला. तोच अर्जुन हरला, तोच अर्जुन आहे. भगवत शक्तीने दगा दिलेला आहे. तेच गांडीव, तोच अर्जुन, तीच शक्ती, तेच सामर्थ्य. पण एक दुःखाची लहर निर्माण झाली होती. भगवान गेले, बस संपलं. हे दुःख आहे ना, नाही चालत अध्यात्मामध्ये. दुःखी झाला अर्जुन. दुःख देखील पाप आहे. दुःख आपल्याला येणं हे पाप नाही, पण दुःख आल्यानंतर दुःखी होणं हे पाप आहे.